आज आपण मायगाव यात्रेमध्ये पाहणी केली आणि यात्रे 4 महिन्यापूर्वी आपण पाहणी करून आपल्यासोबत अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत. दक्षिण भारतामधलं सर्वात श्रद्धेचं ठिकाण म्हणजे माळेगावचा खंडोबा आहे आणि या परिसराच्या विकासाची खरी मुहूर्त रोवली. मी 2004ला पहिल्यांदा आमदार झालो आणि आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. त्या काळामध्ये विलासरावजी देशमुख साहेबांनी पहिल्यांदा भरीव असा निधी दिला. माझ्या माहितीप्रमाणे 5-5.5 कोटी रुपयाचा निधी त्या काळामध्ये दिला. मधल्या काळामध्ये दुर्दैवानं माळेगावला कोणीही निधी दिला नाही. 2014ला मी परत आमदार झालो आणि राज्याचे विद्यमान आणि तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 7.5 कोटी रुपयाचा निधी. त्या मधल्या काळाच्या नंतर परत कोणी दिला नाही. पण आज परत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय सुनेत्राबाई पवार यांनी 6 कोटी रुपयाचा निधी या माळेगाव परिसराच्या विकासासाठी दिलेला आहे. एकंदरीत येणाऱ्या यात्रेकरूची सोय व्हावी ही भावना ठेवून संबंधित विभागाचे प्रमुख यांना बोलून त्यांच्याशी चर्चा करून गावातले सगळे लोकप्रतिनिधी त्यांना बोलून, परिसरातले प्रतिनिधी त्यांना बोलून सगळ्यांच्या सूचना घेऊन काय केलं पाहिजे याच्याशी चर्चा केली आणि 6 कोटी रुपयाच्या कामाचं नियोजन या ठिकाणी केलं. यात्रेच्या पूर्वी काही कामं, एखादं काम होणार नाही परंतु बहुतांशी कामं यात्रेच्या पूर्वी होतील असा मला अंदाज आहे आणि आणखी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. निश्चित हा झाल्याच्या नंतर परत मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे निधीची मागणी करीन आणि मला विश्वास आहे की ते माझ्या शब्दाची सन्मान करून या परिसराच्या विकासाला निधी देते. आणि आज आपण लोहा शहरामध्ये सुद्धा काही भागामध्ये जाऊन पाहणी केली, त्याबद्दल लोहा शहराची जी स्मशानभूमी आहे मुख्य रस्त्यावरची ती अतिशय म्हणजे मध्ये अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे पडझड झाली होती. मागे काही जागा शिल्लक राहिलेली होती. पण आमच्या डोक्यामध्ये कल्पना आली, मला नगराध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी बोलले की ती स्मशानभूमी चांगली झाली पाहिजे. पण माझ्या डोक्यामध्ये आले की नांदेड जिल्ह्यातली सगळ्यात चांगली स्मशानभूमी कुठे आहे. जसं आपण आता लोह्यामध्ये बौद्धविहार बांधतोय, जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं बौद्धविहार कुठे आहे तर लोह्यामध्ये. त्याच धर्तीवर लोह्याची स्मशानभूमी, गावातली स्मशानभूमी असेल, कब्रस्तानचं कंपाऊंड वॉल असेल, अशा अनेक प्रश्नाच्या संदर्भात चर्चा झाली आणि त्याला देखील निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी. साहेब